शिरूर तालुक्यातील कोंढापुरी येथील नावाजलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने प्रथम क्रमांक पटकावून पुणे जिल्हा अध्यक्ष चषकाचा मान पटकावलाय। या चषकाची गावभर मिरवणूक काढून मोठ्या जल्लोषात या चषकाचं स्वागत करण्यात आलं। शिरूर तालुक्यातील कोंढापुरी येथील नावाजलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला पुणे जिल्हा अध्यक्ष चषकाचा मान मिळालाय। यामध्ये या शाळेने प्रथम क्रमांक पटकावून चषक पटकावलाय। यावेळी जिल्हा स्तरावरती प्रथम क्रमांक आला या आनंदाने चषकाची गावभर मिरवणूक काढून चषकाचं जल्लोषामध्ये स्वागत करण्यात आलं। यावेळी गावामधील सर्व नागरिक आणि शालेय विद्यार्थी यांनी डॉल्बी लावून नाचून आनंद व्यक्त केला। यानंतर शाळेच्या प्रांगणामध्ये प्रमुख पाहुण्यांच्या अध्यक्षतेखाली प्रमुख पाहुण्यांनी आणि ग्रामस्थांनी जिल्हा परिषद कोंढापुरी शाळेचा आणि शिक्षकांचा सन्मान करून त्यांचं स्वागत केलं। यावेळी माजी जिल्हा परिषदेचे सदस्य प्रदीपदादा कंद यांनी ग्रामस्थांना मार्गदर्शन केलंय। ते म्हणाले की आपल्या पाल्याला आपल्याला काय बनवायचंय ते पाल्य 4 ते 5 वर्षाचं असताना ठरवावं आणि त्याप्रमाणे त्याला शिक्षण द्यावं। यावेळी ग्रामस्थ आणि जिल्हा परिषदेचे सदस्य, पंचायत समितीचे सदस्य यांच्या वतीने शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला। त्यानंतर सर्व पाहुण्यांचा आणि शिक्षकांचा सत्कार करून शालेय विद्यार्थ्यांना स्नेहभोजन देण्यात आलं। यावेळी या कार्यक्रमास माजी जिल्हा परिषदेचे सदस्य प्रदीपदादा कंद, जिल्हा परिषदेच्या सदस्या स्वातीताई पाचुंदकर, माजी जिल्हा परिषद सदस्य राहुलदादा पाचरणे आणि पंचायत समिती सदस्य विक्रम पाचुंदकर, पंचायत समिती सभापती विश्वास आबा कोहकडे आदी पाहुणे उपस्थित होते। फकंडराव गायकवाड शाळा व्यवस्थापन समिती सन 2019-23 साली स्थापन झालेली या कोंढापुरी गावची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आज एक आदर्श मॉडेल म्हणून आपल्या समोर उभी आहे। ही शाळा फक्त एक आदर्श वास्तू नसून या शाळेमध्ये सर्वांगीण गुणात्मक दृष्टीने ज्या गोष्टी आपणास हव्या आहेत त्या सर्व गोष्टी या ठिकाणी उपलब्ध। ग्रामस्थ, शाळा व्यवस्थापन समिती, पालक आणि या शाळेसाठी सर्व जे माजी विद्यार्थी असतील, हितकर, इंडस्ट्रीयलचे सर्व अधिकारी वर्ग असतील, या सर्वांच्या सहकार्याने, प्रेरणेने, संपूर्ण पदाधिकाऱ्यांच्या प्रेरणेने या शाळेमध्ये ही शाळा उभी करू शकलो। त्याचप्रमाणे सर्व शिक्षक वृंद, शाळा व्यवस्थापन समिती यांच्या संयुक्त विचाराने या शाळेमध्ये सर्व गुणात्मक दृष्टीने या शाळेचा विकास झालेला आहे आणि या विकासाच्या जोरावरतीच 13 तालुक्यातून जो जिल्हा परिषदेचा जो मानाचा सर्वोच्च आदर्श चषक पुरस्कार दिला जातो तो आमच्या कोंढापुरी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला मिळाले आहे। याचा आम्हाला संपूर्ण गावाला, शाळेला, सर्वांना फार मोठं आनंद झालेला आहे आणि या आनंदासाठी सर्व गावाने आपलं स्वतःचं संपूर्ण काम बंद ठेवून या संपूर्ण चषकाची आणि शिष्यवृत्तीमध्ये प्रथमच 5 विद्यार्थी आलेल्यांची गावात सवैद्य वाजत गाजत मोठ्या प्रमाणात हजारोंच्या संख्येने उपस्थित होऊन मिरवणूक काढलेली आहे आणि या आनंदामागे सहभाग घेतलेला आहे। असेच सर्व ग्रामस्थ जर या विचारासाठी एकत्र आले तर या ठिकाणी कोंढापुरी शाळेचा जो शैक्षणिक दर्जा आहे याच्यातून जे विद्यार्थी घटलेले जाणार आहेत ते विद्यार्थी नक्कीच चांगल्या प्रकारे शैक्षणिकदृष्ट्या बाहेर पडतील। आमचं गाव पहिला नंबर आले म्हणजे जिल्ह्यामध्ये कोंढापुरी हे पहिला नंबर आल्यापासून म्हणजे खूप मोठा अभिमान वाटतो आणि मी हे गावची सरपंच 3 वर्ष झालं सरपंच कार्यालयात आहे आणि माझ्या काळात आल्याबद्दल मला खूपच आनंद झालेला आहे आणि त्याच्यामुळे मला खूप आनंद वाटतो आणि आमच्या गावचं एवढं मोठं नाव झालंय अख्ख्या जिल्ह्यामध्ये, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी आमच्या कोंढापुरीचं नाव येते। त्याच्यासाठी मला इतकं आनंदाचं वातावरण वाटतं आणि आज आम्ही सकाळी 7 वाजल्यापासून रांगोळ्या आणि पाहुणे मंडळी येणार आहे त्यांची म्हणजे देखभाल कशी करायची हे आम्ही सकाळी 7 वाजल्यापासून तर आत्ता 2 वाजल्यापासून त्यांची आम्ही म्हणजे देखभाल करत असतो आणि हे चषक मिळाल्या आम्हाला खूपच सगळ्यांना म्हणजे ग्रामस्थांना आणि आमच्या गावातल्या लोकांना, भगिनींना, सगळ्यांना खूप मोठा आनंद झालेला आहे। पुणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोंढापुरी या शाळेला अध्यक्ष चषक प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाल्यामुळे ग्रामपंचायत आणि गावातील सर्व ग्रामस्थांनी या पुरस्काराबद्दल आनंदोत्सव साजरा केला। यामध्ये सकाळी 9 वाजल्यापासून सर्व शिक्षकांना फेटे बांधून चषकासह एका ट्रॉलीमध्ये बसवून
संपूर्ण गावातून वाजत गाजत बँड पथक लावून संपूर्ण गावातून मिरवणूक काढण्यात आली. 2 ते 3 तास संपूर्ण गाव या आनंदोत्सवामध्ये सहभागी झालेला होता. आणि मिरवणुकीनंतर या ठिकाणी पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष प्रदीपदादा कंद, स्वातीताई पाचुनकर जिल्हा परिषद पुणे, त्याचप्रमाणे सभापती विश्वासाबा कोकडे, पंचायत समिती सदस्य विक्रमदादा पाचुनकर या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये शाळेच्या सर्व शिक्षकांचा आणि शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ या अध्यक्ष चषक पुरस्काराच्या वितरणाच्या निमित्ताने या ठिकाणी करण्यात आला. हा अध्यक्ष चषक शाळेला मिळण्याच्या पाठीमागे शाळेची पार्श्वभूमी गेल्या 2012-13 पासून या शाळेचं बांधकाम सुरू झालं. गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायतचे सर्व सदस्य, गावातील विविध संस्थांचे सर्व पदाधिकारी, ग्रामस्थ, पालक, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेचे सर्व पदाधिकारी या सर्वांच्या सहकार्यानं त्यावेळेचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सन्माननीय प्रदीपदादा कंद साहेब, या तालुक्याचे आजी माजी आमदार या सगळ्यांच्या सहकार्यानं या भव्य दिव्य अशा प्रकारच्या इमारतीचं काम जवळजवळ ग्रामस्थांच्या मदतीनं लोकसहभागातून 90 लाख रुपये खर्च करून ही इमारत आणि अद्ययावत सुविधा शाळेसाठी उपलब्ध करून दिल्या गेल्या. आणि तेव्हापासून शाळेने प्रगती पथाकडे वाटचाल सुरू केली. आज शाळेचा एकूण पट 344 आहे. शाळेमध्ये इंग्लिश मीडियममधून अनेक विद्यार्थी दाखल होताना आपल्याला दिसतात. शिष्यवृत्तीमध्ये मुलं लागतात. गुणवत्तेच्या दृष्टीने शाळा प्रथम क्रमांकावर पोहोचलेली आहे. शाळेतल्या सगळ्या सुविधा, शालेय व्यवस्थापन, शालेय रेकॉर्ड या सगळ्या गोष्टींचा विचार करून आलेल्या पथकाने शाळेला सर्वात जास्त गुण दिले आणि या वर्षीचा अध्यक्ष चषक पुरस्कार या शाळेला प्राप्त झालेला आहे. त्याबद्दल मी ग्रामस्थ, सर्व पदाधिकारी सर्वांचं ऋण व्यक्त करतो, सहकार्य करणाऱ्यांचं ऋण व्यक्त करतो. सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो. धन्यवाद. वृत्तसंकलन विभाग C24 तास, शिक्रापूर. सबस्क्राईब करा आमच्या YouTube चॅनलवर आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी.